खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीला खो। 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभापती उपसभापती निवडणुकीला स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका आणि सहकार आणि पणन मंत्रालयाचा आदेश। सभापती उपसभापती निवडीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच विरोधकांवर डाव उलटवला। विधानसभेपूर्वी आमदार मोहितेंची पहिली चाल यशस्वी। सर्व पक्षीयांच्या खेळी मैदानात उतरण्यापूर्वीच रोखली। भरधाव वाहनाच्या धडकेत एअर लिक्विड चौक ते HP चौक रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू। सावरदरी गावच्या हद्दीत ब्रिस्टॉन कंपनी समोर तरुणाचा मृत्यू। वाहन चालक तिलकराम रामलाल यादव याला पोलिसांनी केली अटक। भाद्रपदी बैल पोळ्यासाठी राजगुरुनगर शहरातील कुंभारवाड्यात बैल आणि घोडी रंगवण्याची कारागिरांची लगबग। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेने 10 ते 15% वाढ झाल्याने मातीच्या बैलांची किंमतही वाढली। पाऊस पाणी चांगला झाल्याने बळीराजा खुश, मातीच्या बैलांना चांगली मागणी। कारागीर राजेंद्र कुंभार यांची माहिती। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑक्टोबर महिन्यात पक्क्या परवान्यासाठी शिबिर। खेड तालुक्यात 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी परवान्यासाठी RTOचा होणार दौरा। प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती। बुरसेवाडी येथील शंभूच्या मंदिराजवळील ठाकरवाडीत मोफत कपड्यांचे वाटप। राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून माणुसकीचं दर्शन। कपड्यांचे ढीग पाहून अनेकांचे चेहरे आनंदाने फुलले। नागरिकांनी मानले आभार। चाकणमधील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेचा जागर। संग्रामदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा मोहीम। 15 वर्षापूर्वी जमिनीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील 7 आरोपींना जन्मठेप। राजगुरुनगर येथील अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AS सय्यद यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा। मुळशी तालुक्यातील मान येथील जमिनीच्या वादातून पिंपरी खुर्द हद्दीत 11 जुलै 2009 रोजी भर दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने उडाली होती खळबळ।